मित्रांनो, पुढच्या 2 वर्षामध्ये ना AI कोणाचा जॉब खाणार नाहीये, पण ज्या लोकांना AI वापरता येतं ना ते नक्कीच ज्यांना वापरता येत नाही त्यांचा जॉब खाणार आहेत. त्यामुळे तुम्ही AI वापरायला चालू केलं पाहिजे, पण ते चालू करायच्या आधी तुम्हाला हे माहित पाहिजे की AI माझी कुठे-कुठे मदत करणार आहे, बरोबर? आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे जिथे AI तुम्हाला खूप मदत करतो. ओके? आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की जो तिसरा मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात पहिला जो पॉइंट आहे जिथे तुम्हाला AI मदत करतो ते आहे टाइम, म्हणजे वेळ वाचवणं. ॲक्च्युली तुम्हाला सांगू का, AIचा जन्मच मला असं वाटतं की वेळ वाचवण्यासाठी झालेला आहे. आता आपण एक्झाम्पल सोबत पाहू. फॉर एक्झाम्पल, मी एक ग्राफिक डिझायनर आहे. तर 2 वर्ष आधी हे सगळे जे AI टूल्स आहेत ना, जे इमेज बनवतात, त्याआधी मी काय करायचो, मी फोटोशॉपवर बसायचो आणि 3-3 4-4 तास एका डिझाईनवर मी वेळ घालवायचो. आज मी काय करतो, एक प्रॉम्प्ट घेतो, ChatGPTला टाकतो आणि ChatGPT मला सुंदर अशी इमेज बनवून देतो. आता तुम्ही म्हणताल की त्याची इमेज क्वालिटी, मित्रांनो तुम्ही ChatGPTचं सेकंड इमेज जनरेशन मॉडेल वापरलंय का? ते तुम्हाला ग्राफिक डिझायनरच्या लेवलचंच भारी असं क्रिएटिव्ह बनवून देतं. आणि असे नवीन टूल्स तर येत जाणार आहेत. त्यामुळे AIचं मेन गोलच हा वेळ वाचवणं आहे, राईट? अजून एक उदाहरण पाहूया. तर आपण जेव्हा आधी गुगलवर सर्च करायचो की मला ह्याबद्दलची माहिती हवी, त्याबद्दलची माहिती हवी, तर गुगल आपल्याला लिंक्समध्ये आन्सर द्यायचं. मग आपण लिंकवर क्लिक करायचो, मग त्यातलं वाचणार. आज आपण काय करतो, ChatGPTला जातो, एक प्रश्न विचारतो, ChatGPT सगळीकडचं वाचून आपल्याला एक कंबाईंड उत्तर सांगतं. आपला वेळ वाचला की नाही? तर AIचा हा जो मेन गोल आहे ना, मेन मोटो आहे, हा वेळ वाचवणं सुद्धा आहे. तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये AI वापरायला चालू केलं ना, तर बाकी काही हो का ना हो, पण तुमचा वेळ एवढा वाचणार आहे आणि तुम्ही तोच राहिलेला वेळ दुसरीकडे देऊ शकता. तर सगळ्यात पहिला जो मेन गोल AIचा आहे, मेन फायदा जो AIचा आहे ना, तो वेळ वाचवणं, म्हणजे टाईम सेव्हिंग, हा AIचा मेन फायदा आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा AIचा काय आहे, तो म्हणजे कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? आता इमॅजिन करा, एखादे गुरुजी किंवा एखादे शिक्षक आहेत ज्यांना तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे आणि ते तुमच्यानुसार, तुमच्या नॉलेजच्या अनुसार तुम्हाला इन्फॉर्मेशन देतात. आता कसं असतं, उदाहरण पाहू आपण. तुम्ही जेव्हा गुगलला सर्च करता ना, तेव्हा गुगल तुम्हाला किंवा सगळ्यांना एक सारखंच उत्तर देतं इंग्लिशमध्ये. तो हे ॲज्युम करतो गुगल की जे मला प्रश्न विचारतायत त्या सगळ्यांची बुद्धिमत्ता एका लेवलला आहे. पण असं असतं का? नसतं. जेवढं मला कळतं किंवा जेवढं तुम्हाला कळतं किंवा इतर दुसऱ्याला कळतं, ह्यामध्ये फरक असतो. मला जी भाषा कळते, तुम्हाला जी भाषा कळते, किंवा मला ज्या प्रकारे समजतं, तुम्हाला ज्या प्रकारे समजतं, ह्यामध्ये खूप फरक असतो. तर आपल्याला प्रत्येकाला आपल्या आपल्या समजेनुसार उत्तरं भेटले पाहिजेत. आणि हेच काम AI खूप छान करतं. तुम्ही कुठल्याही LLM टूल म्हणजे ChatGPT किंवा क्लॉड जा, तुम्ही जेव्हा त्याला बोलता ना, तो समजून घेतो की अच्छा, ह्या व्यक्तीला ही भाषा येते, ह्या व्यक्तीला हे माहीत आहे आणि हे नाही माहीत आहे. त्यामुळे तो जेव्हा उत्तर देतो ना, तर तुम्हाला तो तुमच्या समजेच्या अनुसार उत्तर देतो. तो तुम्हाला एक जनरलाइज उत्तर नाही देत. ह्याने काय होतं, तुमचा वेळ वाया जात नाही. तुम्हाला तुमच्या अनुसार उत्तरं भेटतात. तुम्ही लवकर समजू शकतात. तुम्ही लवकर ॲडॅप्ट करू शकता, ग्रास्प करू शकता आणि पुढे जाऊ शकता. तर AIचा दुसरा सगळ्यात मोठा फायदा काय, की AI कॉन्टेक्स्ट समजतो आणि तुम्ही जसं त्याला बोलत जाता ना, तुमच्याबद्दल अजून शिकत जातोय आणि तो शिकत एका लेवलला असा येतो की तो तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त समजायला लागतो आणि तो तुमच्यानुसार तुम्हाला पर्सनलाइज उत्तर देईल. तर AI कॉन्टेक्स्ट समजून घेतो, हा AIचा दुसरा फायदा आहे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे, आता कारण की AI तुमचा वेळ वाचवतो आणि कारण की AIमुळे तुम्ही अजून एफिशियंटली तुमचं काम करू शकता. तर AI जर तुम्ही तुमच्या रेझ्युमेवर जर आणला, बरोबर, तर तुमचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त वाढतात. आता ह्यामध्ये 2 गोष्टी आहेत. तुम्हाला जर जॉब करायचा असेल, राईट, तर तुम्ही तुमच्या रेझ्युमेवर AI स्किल्स आणल्या पाहिजेत. त्यानेकरून तुम्ही जिथे इंटरव्ह्यू देताय ना, त्यांना हे कळणार आहे की हा व्यक्ती AI वापरतो, म्हणजेच हा व्यक्ती बाकीच्यांच्या कंपॅरिझनला काम फास्ट करणार आहे, हा लवकर काम करणार आहे आणि जास्त एफिशियंटली काम करणार आहे. कारण हा AI वापरतोय, हा AIचे टूल्स वापरतो, तर हा वेळ पण वाचवणार आहे माझा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जास्त एफिशियंट काम करून देणार आहे ॲज कम्पेअर्ड टू माझे दुसरे एम्प्लॉईज जे AI वापरत नाहीत. आणि जर तुम्ही बिझनेस ओनर आहात, तर तुम्ही AIचा वापर का केला पाहिजे? तर मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. माझी फॉर एक्झाम्पल जर AI मार्केटिंग एजन्सी आहे, तर 2 वर्ष आधी ना माझ्याकडे ग्राफिक डिझायनर होता, माझ्याकडे एडिटर होता, माझ्याकडे कंटेंट रायटर होता, माझ्याकडे सगळे होते. पण आज हे सगळं काम AI करतो. तुम्ही जर AI वाला फक्त एकच मुलगा हायर केला ना,
तो तुमचा डिझायनर पण बनेल, तो तुमचा एडिटर पण बनेल, तो तुमचा कंटेंट रायटर सुद्धा बनेल, तो सगळं करू शकतो. तुम्हाला फक्त सॅलरी एकालाच द्यायची आहे, 4 वेगळ्या लोकांना सॅलरी द्यायची नाहीये. आणि ट्रस्ट मी, जग पुढे ह्या गोष्टीकडेच जाणार आहे की 4 लोकांना वेगवेगळं हायर करण्यापेक्षा एका AI जनरलिस्टला हायर करा, जो तुमचे सगळे कामं AIच्या मदतीने एकटा करून देईल. तर तुम्ही जर जॉब पाहताय तर तुम्ही AI 100% शिकलं पाहिजे. तुम्ही जर बिझनेस ओनर आहात तर तुम्ही AI वाला एक मुलगा लवकरात लवकर शोधला पाहिजे, कारण की तुमची सॅलरी पण वाचणार आहे आणि तुमचं काम मोर एफिशियंटली सुद्धा होणार आहे. तर हे 3 मुद्दे मी तुम्हाला जे सांगितले हे AIचे कोर फायदे आहेत. अजून तो फायदे खूप आहेत, पण मला वाटतं हे कोर फायदे आहेत. त्यामुळे तुम्ही AI तुरंत शिकायला चालू केलं पाहिजे. आणि ह्या यूट्यूब चॅनलवर मी असंच मराठीमध्ये AIचे फायदे, तुम्ही AI कसा वापरला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या करिअरमध्ये कसं ग्रो व्हायला पाहिजे हे सांगणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी एका दिवसाआड अजून AIचे इंटरेस्टिंग व्हिडिओ टाकणार आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.